पहिला हादरा बसला. चला बॅटिंग टीम आपला एक प्रतिनिधी पाठवा. बॅटिंग टीम आलेत ना. बाद कोण झाला? संग्राम. पहिला धक्का, पहिला हादरा बसलाय गिरगाव संघाला. संग्राम बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. रमेश आलेत. गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज जो सागर. पहिल्या चेंडूवरती यश संपादन करतोय. ओमकार. झेलची संधी. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. बक्षीस पात्रातील पहिली मॅच चालू असताना पहिल्या 2 चेंडूवरती 2 गडी माघारी गेलेत. 2 मोठे हादरे बसलेत. काय गोलंदाजी करतोय ओमकार. ओमकारची गोलंदाजी आवडली असेल तर नक्की टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. महत्वाची मॅच. गोलंदाज इथे सरस ठरतोय. 2 धक्के दिलेत. रमेश आलेत. रमेश बाद झाले. त्याची जागा घेण्यासाठी प्रथमेश आलेत. डीजे मास्टर तुम्हाला थोडीशी विश्रांती देतोय परंतु आम्ही तुमच्याकडे नक्की येऊ. पंचांकडे अपील करतायत. जर ही तिसरी विकेट झाली असती तर कदाचित ह्या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक ओमकारच्या नाव झाली असती. परंतु अमोल आपण ह्याच्याकडे लक्ष वेधतोय की 3 चेंडू झालेत. एकही धाव खर्च नाही केली मित्रा. खरोखरच चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेची पहिली ओव्हर हाताळताना पॉवर दाखवतोय तो मैदानात ओमकार. फटका सजवलाय. मिठा आपला शतशक तैनात होता. एका धावेचा श्री गणेशा 4थ्या चेंडूवरती 1 धाव. तुकाराम आलेत. 18 नंबरची जर्सी जो सुरुवातीचा सलामीवीर नॉन स्ट्राईकला होता तोच तुकाराम आता आपण मैदानावरती स्ट्राईक वरती पाहतोय. गोलंदाजी मारतोय पुन्हा उंच पुरासा गोलंदाज ओमकार. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू गाली. अप्रतिम, लाजवाब, नजाकत आणि चांगला झेल टिपलाय. धक्का क्रमांक 3रा बसलाय. तुकाराम ही बाद. ओम सन्मान केला जातो मुख्य व्यासपीठावरती. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सार्थकी अभिषेक पानकर ताईंचा यथोचित मान सन्मान श्री रासाई चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून होते. अभिनंदन ताई, तुम्ही वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिलात. आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून संपूर्ण शेंबवणे आणि श्री रासाई चषक या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. जाऊया मैदानामध्ये जिथे एक चौकार आला आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत त्या अमोल. डॉट चेंडू. अरे मामा
पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. ओमकारने फक्त एक धाव खर्च केली. दुसरी ओव्हर हाताळताना बॉलरचं नाव कळवा आमच्यापर्यंत. राजा. राजा पहिल्या चेंडूवरती राजाचा समाचार घेतला, चौकार आला. नेक्स्ट मॅच साठी हिंगणेवाडी आणि कुंभेवाडी दोन्ही संघांच्या कर्णाचं मी लक्ष वेधतो. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हिंगणेवाडी आणि कुंभेवाडी. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत त्या 6. गडी बाद केलेत, 3 गडी बाद. RCC स्पोर्ट्स क्लबच्या सर्व सभासदांना विनंती आहे, सर्व खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. RCC स्पोर्ट्स क्लबचे सर्व सभासदांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल जाता क्षेत्ररक्षक चेंडूवरती 2 आले. चेंडू अडवला. नंतर धावसंख्येचा विचार केला तर किती काढले? धावा किती काढल्या? 2 धावा काढल्या आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत त्या 8. 3 गडी बाद, 8 धावा. चांगला चेंडू, सुंदर चेंडू, सुरेख, अतिशय वेगाने चेंडू हाताला राजा. RCC स्पोर्ट्स क्लबचे सर्व खेळाडू, श्री गणेश कला क्रीडा तरुण मंडळाचे सर्व सभासद यांनी स्टेजवर हजर राहायचं आहे. सर्वांना विनंती आहे, सर्व मान्यवरांनी आणि RCC स्पोर्ट्स क्लब आणि श्री गणेश कला क्रीडा तरुण मंडळाचे सगळे सभासदांनी स्टेजवर हजर राहायचं आहे. धन्यवाद. चला थोडं फास्ट. शेवटचा आणि अंतिम गोलंदाज कोण असेल? पुन्हा राजाला आपण पाहतोय. नाही, तिसरा गोलंदाज रैना. पहिला चेंडू रैनाचा. बिडा आपला क्षेत्ररक्षक तैनात होता. फेकी झाली. धावचीतची संधी. चुकी केली. ही धावचीतची संधी नामी चालून आली होती आणि या संधीचं सोनं करायचं होतं. एकच 2 धावा धावफलकावरती. चेंडूने बरीच उंची, लांबी कमी, उंची जास्त, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु नाही. पंचांचा नोचा इशारा, हाईटचा नो. 3 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. या 3 धावाने संघाच्या धावसंख्येत नक्कीच भर. अमोलजी. पुन्हा वाईट. धावसंख्येचा विचार केला तर 12 धावा धावफलकावरती. हॅलो. हा, ओके बोलताय का कोण? प्रकाश भरिष्ठ कुठे असतील त्यांनी कृपया स्टेजची संपर्क साधायचा आहे. प्रकाश भरिष्ठ आहे. धन्यवाद. एक धाव पूर्ण. लेगबायची धाव पंच आम्हाला कळवतायत. 16 धावा धावफलकावरती. कुंभेवाडी आणि हिंगणेवाडीचे कर्णधार. हिंगणेवाडी कर्णधार आणि कुंभेवाडी. चेंडू हवेमध्ये. कीपर चेंडू खाली. झेल सोडला. 17 धावा धावफलकावरती. सतरा धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 18 धावा बनवायच्या आहेत. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी या लवकर. हिंगणेवाडी आणि कुंभेवाडी. बघा कुंभेवाडीचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. हिंगणेवाडी
हिंगाणेवाडी टीम या लवकर. हिंगाणेवाडी टीम या लवकर. बघा मी हा शेवटचा पुकार देतोय. माझा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर या. चला गिरगाव टीम आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. RCCC मोसम आपले दोन्ही बॅटर पाठवा. जिंकण्यासाठी धावा बनवायचे त्या 18 धावा. चला 18 चेंडू मध्ये 18 धावा बनवायचे आहेत. RCC मोसम बघा हिंगाणेवाडी टीम जर पहिला चेंडू पडायच्या आतमध्ये आपण आला नाहीत तर नक्कीच आयोजकांकडून महत्वाची सूचना अशी आहे की आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. याची नोंद घ्या. त्यानंतर मानसावाडा आणि सह्याद्री इलेव्हन आपणही कुठे लांब जाऊ नका. चला बॅटर येऊ द्या. दोन्ही बॅटरची नावं राज आणि ओमकार. दोन्ही सलामीचे सलामीवीर. मैदानामध्ये जो जिंकेल तो संघ असेल बक्षीस पात्र फेरीतील पहिला संघ. स्ट्राईकला ओमकार. बघा 8 मिनिटांमध्ये 2 ओव्हर हाताळायचे आहेत. जर 8 मिनिटांमध्ये 2 ओव्हर झाल्या नाहीत तर 38 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू घेतला जाईल. गोलंदाजी करणारी टीम आपलं लक्ष वेधतो याकडे. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज झालाय संदीप. पहिला चेंडू व्हाईट बॉल. संदीपचा पहिला चेंडू. लगातारचा दुसरा वाईट. आपण बक्षीस पात्र फेरीमधील मॅच खेळतोय. सँडी आपल्याला ही ठाऊक असावं प्रतिस्पर्धीचा जो ओमकार आहे तो पहिल्या मॅच मध्ये मला असंही वाटतंय की तो मॅन ऑफ द मॅच आहे. त्याने ते टी शर्ट सुद्धा परिधान केलेला आहे. फटका सजवलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाही. खाली क्षेत्र निवडले. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. डीजे मास्टर निलेशजी. हॅलो. श्री गणेश कला क्रीडा तरुण मंडळ संलग्न RCC स्पोर्ट्स तर्फे छोटासा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आम्ही ते करत आहोत. दोन टीम कोण आहेत ते 2 कर्णधार. टीमची नावं सांगायची सर. एका बाजूला हिंगाणेवाडी आणि एका बाजूला कुंभेवाडी. 2 बलाढ्य संघांमध्ये टॉस केला जातोय. पुन्हा व्हाईट. मला वाटतंय संदीपने एजन्सी घेतली व्हाईटची. आतापर्यंत जवळजवळ 3 व्हाईट आलेत. धावसंख्येचा विचार केला तर धावपलकडे धावा आहेत त्या 7.
हिंगाणेवाडीची टीम टॉस जिंकलेली आहे सर, याची कृपया नोंद घ्यावी. आणि यांनी बॉलिंगचा पर्याय निवडलेला आहे. ओके, दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. हिंगाणेवाडी टीम जशी मॅच संपेल ना तसं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे मित्रा. तुमची जाऊया team तयार मैदानामध्ये. 4 धावांसाठी चौकार आला. इकडे टॉस झाला. हिंगाणेवाडी संघाने टॉस जिंकलाय. बॉल द्या आयोजक. मी एक छोटासा सत्कार समारंभ मी साईड बाय साईड करत आहोत सर, थोडी संधी द्या आम्हाला. श्री विठ्ठल कडव यांना मी आमंत्रित करतो. श्री विठ्ठल कडव यांनी यायचं इथे स्टेजवरती. विठ्ठल कडव यांचा सत्कार करण्यासाठी मी श्री यशवंत उमरे यांना आमंत्रित करतो. यशवंत उमरे त्यांनी यायचं स्टेजजवळ. निलेश उमरे आहेत का जवळ कोण? 14 चेंडू 7 ची गरज. पहिला धक्का, पहिला हादरा बसलाय ओमकारच्या स्वरूपामध्ये. निलेश उमरे जवळ आहेत का कुठे? यशवंत उमरे आहेत. बॅट्समन जरा पाऊल उचलून टाक राजा. श्री यशवंत उमरे हे श्री विठ्ठल कडव यांचा सत्कार करतील. वेळात वेळ काढून श्री विठ्ठल कडव मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी इथे आलेले आहेत, त्याबद्दल मी त्यांचा RCC स्पोर्ट्सतर्फे मनपूर्वक आभार मानतो. तसेच श्री गणेश कला क्रीडा तरुण मंडळातर्फे मी पण त्यांचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. सर्वांनी टाळ्या वाजवायचं आहे आणि त्यांना एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह देण्यात येत आहेत. खूप खूप धन्यवाद. गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज रमेश. अक 11 धावा धावफलकावरती. 12 बॉल 7 ची गरज. गोलंदाजी मार्ग होती रमेश. स्ट्राईकला राजा. चेंडू मागे निघून चाललाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून चाललाय. सी मा रेषा पार. बाईकचा चौकार, नशिबाचा चौकार. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या वेगाने पुढे चालले. 15 धावा जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची गरज. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो RCCC मोसम हा संघ. चेंडू लेग स्टिक मध्ये लॉंग लेग मध्ये छत्रशील तैनात होता. एक धाव पूर्ण होते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत नक्कीच भर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 16 धावा. फक्त 2 धावांची गरज. 10 चेंडू 2 ची गरज. जवळजवळ विजयाच्या आसपास पोहोचलेला संघ आहे तो RCCC मोसम हा संघ. एक धाव पूर्ण. हिंगाणेवाडी टीम आपण तयार राहायचं. जशी ही मॅच जिंकली जाईल तसा आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मैदानामध्ये क्षेत्ररक्षण सजवायचं सुद्धा आहे. आणि हा विजयी चौकार आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये पहिला संघ दाखल झालाय तो RCCC मोसमा संघ. अभिनंदन. आणि गिरगाव टीम आपल्याला सुद्धा पुढील वाटचाल खूप साऱ्या शुभेच्छा. गिरगाव टीम आपण आपलं सन्मान चिन्ह घेण्यासाठी व्यासपीठावर करणार आपण यायचं आहे. आपला यथोचित मान सन्मान श्री रासाई चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून